कोणाच्या आधाराची गरज नाही मला. मी कोणाच्या आधाराची गरज नाही मला. मी स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे आर एस क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली जी बीटमार्क आणि शेकीबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये. तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. ते त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा कॅपकट ओपन करण्यासाठी आपल्याला VPN ची गरज लागणार आहे. त्यासाठी प्ले स्टोरवरून आपल्याला सिक्युअर VPN डाउनलोड करून घ्यायचा आहे. त्याचा ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर तो ओपन करून घ्यायचा आहे आणि ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. सिम्पली या कनेक्ट बटनावर क्लिक करून आपल्याला VPN कनेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर बॅक निघून कॅपकट ओपन करून घ्यायचा आहे आणि कॅपकट ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपलं मटेरियल ओपन करून घ्यायचं आहे. मटेरियलमधील PNG इमेज अशा प्रकारे फोटो सेक्शनमध्ये असणार आहेत आणि व्हिडिओ सेक्शनमध्ये जो व्हिडिओ दिलेला आहे तो सिम्पली बीटमार्क व्हिडिओ आहे आणि त्यात सॉंगही आहे. ते सिम्पली तो व्हिडिओ आहे का नाही सगळ्यात पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे. आता ॲड करून घेतल्यानंतर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे की अशा प्रकारे बघू शकताय की तुम्हाला नेम म्हणजे इथं आपल्याला सुरुवातीला डायलॉग ॲड करायचे. त्यासाठी मी नेमचा बीट तुम्हाला तिथे दिलेला आहे. तर सिम्पली बघू शकताय जो पहिला बीट आहे बघू शकता हे आपण बीट नाही क्रिएट करायचे. तर हे नेमचे 3 बीट सोडून जो पहिला बीट इथं होतोय बीट एक बघू शकता इथं बीट एक आहे तो इथं ग्लो होताना दिसून येईल. तर सिम्पली जिथं बीट एक ग्लो होतोय तिथं हा व्हिडिओ लेअर करून स्प्लिट करायचा आहे म्हणजे 2 भाग करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता इथं बीटमार्क तयार झालेला आहे. आता अशाच प्रकारे काय करायचं आहे दुसऱ्या बीटलाही अशाच प्रकारे इथं स्प्लिट करून घ्यायचं आहे. म्हणजे बीटनुसार इथं आपल्याला काय करायचं आहे सिम्पली इथं बघू शकता बीटमार्क करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बघू शकता 4 नंबरचा हे बीट आहे इथं ग्लो झालेला आहे. ग्लो झाल्यानंतर स्प्लिट करून लास्ट म्हणजे 5 नंबरचा अशा प्रकारे करायचे आहे. आता बघू शकता इथं बीटमार्क झालेले इझी पद्धतीमध्ये बघू शकताय. आता नेक्स्ट स्टेप काय करायची की इथं तुम्ही व्हिडिओ आपण ऍड केलाय तिथं आपल्याला इमेज घेऊन यायचा आहे. त्यासाठी काय करायचं आहे इमेज लेअरला म्हणजे जेवढा भाग इथं आपल्याला इमेज लेअरला आणायचा आहे तेवढा भाग सिलेक्ट करून या खालील ऑप्शनमधील इथं तुम्हाला रिप्लेस ऑप्शन दिसेल. बघू शकता अशा प्रकारे रिप्लेस ऑप्शन दिसेल. त्याच्यावर क्लिक करून आपलं मटेरियलमधील जो इमेज दिलेला आहे आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही तुमचा स्वतःचा इमेज यूज करून स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. तर अशा प्रकारे इमेज ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली सेट करून घ्यायचा आहे. आता सेट केल्यानंतर बघू शकता की पहिली जेवढी आपण लेअर सिलेक्ट केली तिथं इमेज आलेला आहे. अशाच प्रकारे शेवटपर्यंत काय करायचं आहे या बीटमार्कमधील जो व्हिडिओचा भाग आहे तो सिलेक्ट करून रिप्लेस आपला इमेज आहे तो इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. म्हणजे बघू शकता बीटमार्क तुम्हाला इझीमध्ये झालेला आहे आणि इथं तुमचा इमेज आहे तो रिप्लेस इझीमध्ये होतोय. तर अशाच प्रकारे काय करायचं शेवटपर्यंत तुम्ही इमेज आहे तो अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे बघू शकता आपण बीटमार्क करून तिथे इमेज रिप्लेस केलेले आहे. आता काय करायचं इमेज लेअर ॲड झालेलं आहे. आता ॲडिओ लेअर ॲड करण्यासाठी खाली तुम्हाला लेअर दिसते त्याच्यावर क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आहे आणि साऊंडमध्ये आल्यानंतर फाईलमध्ये जायचं आहे. फाईलमध्ये झाल्यानंतर एक्स्ट्रॅक्ट साऊंड फ्रॉम व्हिडिओ या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर काय करायचं आपलं मटेरियल ओपन करून घेतल्यानंतर तोच व्हिडिओ परत आपल्याला इथं एक्स्ट्रॅक्ट साऊंड ओनली करायचे आहे. म्हणजे इथं फक्त त्याचं सॉन्ग आहे ते घेऊन जाणार आहे. आता 1 नंबरला जे सॉन्ग आलेलं आहे ते आपल्याला इथं ॲड करायचं आहे. तर बघू शकता जेवढी इमेज लेअरची लेंथ आहे तेवढी सॉन्ग लेअरची राहणार आहे. तर इथं आपण ॲड केल्यानंतर बॅक निघून आपल्याला इफेक्टमध्ये जायचं आहे आणि इफेक्टमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. आता या प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला व्हिडिओला इफेक्ट म्हणजे इफेक्ट द्यायचा आहे आपल्या इमेजला. आता आल्यानंतर ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये सगळ्यात पहिल्यांदा यायचं आहे आणि यामधील इथं आपल्याला काय करायचं आहे हेक्झागोनल अशा प्रकारे अशा प्रकारे जो 3 नंबरचा इफेक्ट राहणार आहे तो सिम्पली इथं अप्लाय करायचा आहे. तर अशा प्रकारे इफेक्टचं नावही इझीमध्ये नाही आपण बघू शकताय की आपल्याला नावही प्रोनाऊन्स करता येत नाही. अशा प्रकारे जो स्पॉट कलर आहे तो इथं आपल्याला काय करायचं आहे अप्लाय करायचा आहे. तर अप्लाय केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता बघू शकता पहिलं जे आहे ते इफेक्ट झालेलं आहे. सेकंड नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून इथून बॅक निघून यायचं आहे
त्यानंतर बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर इथं काय करायचं आपल्याला 2 मिनिटं वाट बघायची इफेक्ट लोड होण्यासाठी. त्यानंतर लास्ट येऊन ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे आणि इथं आपल्याला एंजल विंग्स म्हणून हा एक इफेक्ट मिळेल, तो सिम्पली इथं अप्लाय करायचा आहे. त्यासाठी 2 मिनिटं वाट बघायची आहे. आता पहिलाच तुम्हाला एंजल विंग दिसतोय, तो पहिला इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून सेकंड नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर परत एकदा आपल्याला गोल्ड काय करायचं आहे, ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे आणि ग्लोईंग लाईन्समध्ये इथं आपल्याला हेल फायर म्हणून एक इफेक्ट भेटेल, तो सिम्पली इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. आता अशा प्रकारे हेल फायर जो इफेक्ट अप्लाय केल्यानंतर हाच इमेज लेअर परत एकदा सिलेक्ट करून व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचा आहे. व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे, लास्ट ऑप्शन स्प्लिट ऑप्शनवर क्लिक करून इथं आपल्याला यामधील 3 मिरर बघू शकता, मिरर 3 हा इफेक्ट आहे तो इथं अप्लाय करायचा आहे. त्यासाठी इथं लोड होतोय. आता मिरर 3 इफेक्ट आहे तो 4 नंबरला आहे, तो सिम्पली अप्लाय करून त्या ॲड्रेसवर क्लिक करून व्हर्टिकल आहे त्या अशा प्रकारे सेट करायचा आहे. व्हर्टिकल सेट केल्यानंतर फिल्टर आहे तो 0 करून टाकायचा आहे. 0 करून टाकल्यानंतर काय करायचं आहे, इमेज लेअर सिलेक्ट करून याची जी साईज आहे ते अशा प्रकारे कमी करून टाकायचे. बघू शकता आपला आणि इमेज आहे तो अशा प्रकारे सेट करून टाकायचे. बघू शकता याचा ओव्हरऑल लुक. त्यानंतर बघू शकता इथून यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर परत एकदा इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये यायचं आणि इथं आपल्याला स्लेआउट हा इफेक्ट मिळणार आहे. अशा प्रकारे स्क्रोल करायचे आहे आणि तुम्हाला स्लेआउट अशा प्रकारे इफेक्ट मिळणार आहे, तो सिम्पली इथं आपल्याला अप्लाय करायचा आहे. त्यासाठी बघू शकता इथं आपल्याला स्लेआउट शोधायचा आहे. अशा प्रकारे स्क्रोल करत लेआउट इथं तुम्हाला इफेक्ट मिळणार आहे, तो सिम्पली इथं आपल्याला अप्लाय करायचा आहे आणि त्याला इफेक्ट द्यायचे. अशा प्रकारे बघू शकता लेआउट हा इफेक्ट अशा प्रकारे स्क्रोल करायचा आहे. तर अशा प्रकारे आपण बघू शकता कॉम्बोमध्ये आल्यानंतर स्लेआउट अशा प्रकारे इफेक्ट राहणार आहे, तो सिम्पली अप्लाय करायचा आहे आणि अप्लाय केल्यानंतर इमेजवर तोच सिलेक्ट करून इथं आपल्याला या खालील सेटिंगमधील जायचं, स्क्रोलमध्ये ॲडजस्टमध्ये जाईल आणि यामधील सर्क्युलेशन आहे ते -50 करून टाकायचं आहे. याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर सेकंड लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला काय करायचं आहे, बॉडी इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे आणि बॉडी इफेक्टमधील इथं आपण काय करायचं आहे, 2 मिनिटं वाट बघायची इफेक्ट लोड होण्यासाठी. तर इफेक्ट लोड झाल्यानंतर क्लोन या ऑप्शनवर क्लिक करून इथं आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला बघू शकताय एक इफेक्ट मिळणार आहे, फॅन्टम ट्रान्झॅक्शन अशा प्रकारे एक इफेक्ट मिळणार आहे, तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. याचा ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. सिम्पली अप्लाय झाल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून इथून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि लास्टला येऊन ग्लोईंग लाईन्समधली डेव्हिल विंग्स म्हणून एक इफेक्ट मिळणार आहे, तो सिम्पली अप्लाय करायचा आहे. त्यासाठी अशा प्रकारे खाली स्क्रोल करायचा आहे आणि तुम्हाला डेव्हिल विंग्स म्हणून अशा प्रकारे तो मिळाला, तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर बघू शकता की याचा आता पूर्ण स्टेटसला इथं इफेक्ट अप्लाय झालेले आहेत. आता 2 इमेज लेअरच्या मध्ये ट्रान्झॅक्शन बॉक्स आहे, त्या बॉक्सला क्लिक करायचं आहे, व्हाईट ब्लॉक्स. त्या व्हाईट ब्लॉक्सला आपण क्लिक केल्यानंतर या कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि कॅमेरा ऑप्शनमधील शेक टू हा इफेक्ट इथं अप्लाय करायचा आहे. तर जो अशा प्रकारे राहणार आहे, तो सिम्पली अप्लाय करून अप्लाय टू ऑल या ऑप्शनवर क्लिक करायचं, म्हणजे सगळ्या ट्रान्झॅक्शन बॉक्सला तो इफेक्ट अप्लाय होणार आहे. आता अप्लाय झाल्यानंतर स्टार्टिंगला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपलं मटेरियल आहे ते ओपन करून मटेरियलमधील जे PNG दिलेले आहेत, तुम्हाला डायलॉग PNG दिलेले आहेत, ते सिम्पली एक एक ॲड करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता पहिली जी PNG आहे ते अशा प्रकारे आहे, ते कोणाच्या आधाराची गरज नाही मला. तर अशा प्रकारे ते अशा प्रकारे सेट करून घ्यायचे पहिली PNG. आता पहिले PNGची लेंथ आहे ती थोडीशी इथपर्यंतच ठेवायची आहे. त्यानंतर काय करायचं आहे, दुसरी PNG परत एकदा ॲड करून इथं आपल्याला दुसरी PNG ॲड करायची आहे. ही PNG आहे ते आपल्याला अशा प्रकारे बघू शकता, दुसरी PNG जी दिलेली आहे ती अशा प्रकारे याची लेंथ वाढवून, म्हणजे बघू शकता याची साईज वाढवून अशा प्रकारे सेट करून घ्यायची आहे आणि त्याची ही लेंथ इथपर्यंतच वाढवून थर्ड इमेज लेअर ही म्हणजेच PNG ॲड करून घ्यायची आहे आणि त्याची लेंथ इथं आपल्याला अशा प्रकारे वाढवून सेट करून घ्यायची. बघू शकता जास्त नाही कमी नाही, तिन्ही लेअर आहेत त्या अशा प्रकारे एकत्र ठेवायच्या. तर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता या तिन्ही लेअरला बघू शकता की करेक्ट ही करण्यासाठी तर आपल्याला पहिल्यांदा व्हिडिओ ऐकायचा आहे. बघू शकता इथं तुम्ही हे ऐकून घ्या आणि सेट करून घ्यायचे. तर बघू शकता आपल्या ज्या लेअर म्हणजे सुरुवातीचे जे आपले डायलॉग PNG त्या बसलेल्या आहेत. आता इथं काय करायचं, आपल्याला 6 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इथं आपल्याला ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरले करून इथं आपल्याला जो PNG आहे मेन PNG वैयक्तिक, तो सिम्पली ॲड करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे आणि सेट करून घेतल्यानंतर याची लेंथ शेवटच्या बीटमार्कपर्यंत इथं आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. आता वाढवून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, PNG आहे तो इथं आपल्याला ॲडजस्ट करून अशा प्रकारे सेट करायचा आहे आणि जिथं आपल्याला 3 मिरर इफेक्ट आहे तिथं आपल्याला 2 भागात इथं आपल्याला ती
PNG आहे ती कट करून घ्यायची आहे. आणि कट करून घेतलेली PNGचा भाग आहे तो अशा प्रकारे इथं आपल्याला सेट करून घ्यायचा बघू शकताय. आता सेट झाल्यानंतर काय करायचं आहे की याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.